आपल्याला सतत सावध त्याच्यावर राहावं लागणार आहे. त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे, आता सगळं झालंय. 54 लाख नोंदी मिळाल्या, 39 लाख प्रमाणपत्र वाटप झाले. राहिलेली 2-4 दिवसात करतील किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे. त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत. इथं जाता एक की आले होते, त्याला काय 500 का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते, त्याच्यावर 2000 लोकांना मिळाले दिसत. तसं परिवारालाही मिळायला लागलेत आता प्रमाणपत्र. आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता. तर मग सगळे सोयरे जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्याने एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे, आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. असं सरकारचं आपलं ठरलं लावायचं. म्हणजे विषय 1% सुद्धा नाही राहिला तरी 1% धरू आपण. मात्र तोपर्यंत हे आपण आंदोलन आपलं सुरू राहते. लक्षात आले, ठेवायचं सुरू. मग गावकरी म्हणजे आपल्याला आता नाही, आता जास्त लक्ष द्या तुम्ही. अंमलबजावणी होईपर्यंत आता जास्तीच लक्ष द्या. कारण आम्ही बाहेर समाजाला जागृत करायला जातो आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथे. म्हणून आम्ही रात्रीच सगळ्या इथल्या जास्त माता माऊलीचं कौतुक यासाठी केलं की मागची लढाई सगळी तुम्ही सांभाळली. पुन्हा एकदा तुमचा टाळ्या वाजवून आम्ही कौतुक केलं. मागची लढाई तुम्ही सांभाळली. आम्ही बाहेर जातो, जनजागृती करतो, पाठीमागची सगळी बाजू तुम्ही सांभाळता. तुम्ही आणि या समाजाला खूप मिळवून दिलाय. अंमलबजावणीचे विषय राहिला. त्यामुळं नाही का आपण म्हणतो थोडक्यात आपल्या गावरान भाषेत ऍडमिशन घेतले शाळा, पण पोरग शाळात कसं काय झालं तसं त्याला पहिल्या दिवशी नेऊ घातलं की मग ते आपोआप जाते वर्ष. तसं आपल्याला पहिलं प्रमाणपत्र सरकारला हातात धरून शाळात नेऊ घालायला लागणार. पहिलं सरकारला हातात धरून शाळात नेऊ घालायला लागणार आहे. बाबा हे कर पाठवून आमचं एवढं. एकदा पहिलं प्रमाणपत्र मिळालं मग काय टेन्शन. मग कोणाला काय ओढे हाजे थांबते तोवर कोणाला काय बोलतच नाही मी. आता पहिलं प्रमाणपत्र वस्तू चला. धन्यवाद. भाई सरकौन थोड़ा लक्ष्मण भाई मनोज दादा अंगार है, बाकी सब अंगार है। मनोज दादा अंगार है, बाकी सब अंगार है। लड़ेंगे, जीतेंगे, हम सब जलाएंगे। चलेंगे पार्टी तुम आगे बढ़ो। अंतरावलीसाठी गुन्हे मागे घेतले तर आंबट तोपले असेल किंवा बीड मधून माझं गुन्हे मागे घेणार का? सरकार मागणी करणार का तुम्ही? राज्याच्या बाहेर आसामचे काय तालुके सांगितलेले तालुके महाराष्ट्राचे आसामचे अंतरवाली राज्य म्हणलं नाही. आंबट तोपली झाले जालना महाराष्ट्रात येत नाही येते. पाटील एक गृहमंत्री म्हणाले की न्यायालयात हे मागणी केल्याशिवाय 300-700 गुन्हे मागे घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, साहेबांचा काय गैरसमज होता. जरा मागचा पडेल सगळ्या नोंदी. आपल्याला सुद्धा आता
इथून सांगितलं म्हणजे आपण आपल्या तयारीला लागा. मला कोण 4 लोक आहेत, 5 लोक आहेत किंवा 11 लोक आहेत हे सांगा. प्रत्येक जिल्ह्याला 11 लोकांनी काम करायचं. लोक एवढंच काम करायचं त्यांनी. जिल्ह्यातून जे लोक येणार आहेत प्रमाणपत्र काढण्यासाठी, काही ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की प्रमाणपत्र काढायला शेतवडी पैसे घेते. चर्चेपेक्षा त्यांना जी शासनाची फी आहे तेवढी द्यायची. त्यासाठी आपली 11 पोराची टीम तयार करा तालुक्याला जिल्ह्यात. त्यांनी तिथं राहायचं. गोरगरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे. त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा, आम्ही सरकारला सांगतो. तुमच्यासाठी थेट तिथपर्यंत भेट. तुम्ही इथले काम वाटून घ्या सगळेजण. आणि तिथं कोण आहेत त्यांची मला यादी द्या. कोण कोण येते 11 जण, म्हणजे मला त्यांनाच कन्फर्म सांगा. नाही तर कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी. कारण परत संभ्रम निर्माण होऊन आपल्या लोकात काम कोणाला सांगायचं नसता. एखादं मदत केंद्र उभा करा तिथे, म्हणजे लोक ते ऑफिसचा पत्ता सगळ्या द्या. 1 महिनाभर खोलीला आपलं भाडंच आहे. एक खोली भाड्याने करा तहसीलच्या समोर, कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एनडीएम ऑफिसच्या समोर. तिथे एक रूम उभा करा, त्याला मदत केंद्र नाव द्या. किंवा तुम्हाला जसं शक्य असेल तसं, पण एक 10-11 जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा. तुम्ही करा चांगलंच. मी सुद्धा आता गडांचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला जाऊन त्यांची कंपाई माती लावून येतो. त्या पवित्र रायगडाची आल्यावर मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागं लगेच लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या, लोक कामाला आहेत. आपल्या काही काही बांधवांना कळत नाही काय करावं. त्याच्या मदतीला आपले सुद्धा माणसं पाहिजे. एवढा मोठा लढा जिंकलाय, त्या नोंदी कशा मिळवायच्या, मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना आहे का नाही हे बी आपण लक्ष ठेवायचं. त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले, अर्ज कसा करायचा, हे सगळं बारकाईनं आपण बी लक्ष ठेवायचं आणि करून घ्यायचं. हे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचे. अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून एक जरी प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी बी पण आपण विजयी कार्यक्रम देऊ. आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला प्रिय आरक्षणाची गरज नाही. ऐका ना, हो मिळालं ना, ऐका ना, पुढचं सांगतो ना. आरक्षणात ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना गरज नाही. आपली मागणी ज्यांना आता आरक्षण मिळालेलं नाही ते आरक्षण मिळेपर्यंत, प्युरिटी पिटिशनचा निकाल येईपर्यंत ज्यांना घ्यायचं नाही तोपर्यंत शिक्षण मोफत करा. तर त्यांनी काय केलं, मुलीला केलं. आपण म्हणलो होतो की विद्यार्थी नाव द्या, भेद करू नका मुलगा आणि मुली. विद्यार्थी शब्द वापरा की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायमस्वरूपी मोफत शिक्षण, सगळं शिक्षण. तर ते हो म्हणले, पण ते अधिकारी थोडा तात्काळ तेव्हा अधिकारी थोडा कलाकारी कवा अर्जात लिहित होतो, पण मी त्याच्यापेक्षा कलाकारी म्हणलं पुरवली तेव्हा तो माझं मत. ऑडिओ खराब हो रहा हो, सामने 2 मोबाइल रखे, फोन आहे ना तो 3-4 ऑडिओ सामने. अच्छा, हा ठीक आहे. मग त्याला आदेशच काढला होता, शासनाला आदेश काढला. नाही असं देणार नाही, नाही नाही तसं घेणार ती जबाबदारी नाही घेणार. मला एका कागदावर अर्ज करून द्या, मी तो सरकारला पाठवतो. सरकार प्रत्येक तहसीलला आदेश कर. ते डाटा कसा देते असा देऊ शकत नाही ना आपण. असं भोळ्यासारखा बोलून नाही जमणार. पण शासन निर्णय करायचं पटकून देतील. असं घेतो आम्हाला देताच येत नाही, आम्हाला अधिकारच नाही. एकदा शासनानं सांगितलं त्यांचा डाटा त्यांना झेरॉक्सच्या माध्यमातून आम्हाला द्या तर ते उपलब्ध करून देतील. हा एक नोट अशी सापडली आमची पण आजोबांचं पंजोबांचं नाव आहे पण आडनावच फाटलेलं आहे. आयुक्त साहेबाकडे जा, आयुक्त साहेबाकडे जा घेऊन
पर्याय काढतील मी सांगतो त्यांना. आपल्याला वापरायला आडनावच नाहीत कोणाचेच नाहीत. ते जोडते ती वर्षावर जोडते ती. तरी आता जा मी लगेच सांगून देतो त्यांना. मला 2 वाजले सांगा बरं का प्लेसला तो ही चर्चा यांचे प्रश्न बी ऐकलेले बरे ते मला नाही करणार असेल. हा बरोबर आडनाव प्रकार नव्हता. ते काय करते वंश खाली येते दुसऱ्या पिढीकडे. मग दुसऱ्या पिढीवर कोणावरी जाते. इथं फक्त समजा नाव काय आडनाव असं याचं नाव इथं वडिलाचं येतंय. मग ते वडिलात जर वरी असलं तर त्याच्या वडिलाचं समोर काय. मग त्याचा रामराव जर असलं तर इकडं तुकाराम आहे का बोलते. मग हे रामराव तुकाराम एकनाथ पोहोचतो आणि मग ती वंशावर जुळत दिसत खालून वर जावं ते. हा ते होतंय पण थोडी कसं ते तापणा करू. प्रश्न होता. आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे आणि त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये. मात्र काही यंत्रणा जे आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतात असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या म्हणा सांगत ना त्याला कळवलं. आता मराठी आरक्षण गेले काय तिथे भरायचे. ओबीसी बांधवांना गाव खेळातल्या माझी विनंती आहे मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र राहा. हे राजकारणी लोकच आपल्यात वाद लावतील. जे खरं ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात मराठा आरक्षणात जाणार आहे 100% आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नियत चांगली साफ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. आद्यादेश जो आहे ना कालचा तो वाचून बघायला. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी बने. कालचा आंदोलन आम्ही केलं. फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असतं तर. आंदोलन आम्ही केलं त्यांना कशामुळे फायदा उडवा पहिले इथून यांचं ठेवू नका. आमची लेख जर खराब असेल आम्ही उलट म्हणत आमच्या लेकरात चांगलं होतंय होऊ द्या ना त्यांच्या. पण त्यांचं जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसेल तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना. होऊ द्या ना गोरगरीब कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियेची. आमची नेट खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी. यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लाख बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याची गेली. याचा अर्थ असा आहे ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करील तितकं समजत इकडे ह्यो कायदा पक्का आहे. गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. काल एक झाली आणि आता महादिवाळी पुन्हा आहे. कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवालीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना मधून काढा ना. नाही लय लांब व्हायला हो 3 रस्ते आहेत ना रायगडला. कोणतं जवळ नाही लगेच सांगायला वाचून मधून एक घेणं जात आहे त्यांच्याकडून भिगवण मार्गे दुसरा कोणता आहे पुढं पत्रकार परिषद थांबवायला की काल जो राजपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट 1884 ते
शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884 ची जनगणना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तीही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तीही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं, एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतरवालीचं आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची पुढे अंमलबजावणी राहिली. याची अंमलबजावणी 1% कुठलीही जर झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे, शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो, काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. रायगड ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करणारे कमी नोंदी मिळाली म्हणून काही जणांनी मला प्रश्न विचारला ना, बहुतेक ती आता मंगळवार ते बुधवार पासून मराठवाड्यात पुन्हा ताकदीनं काम करणारी समिती ज्या तालुक्यात सापडले नाहीत ते अभ्यासक सोबत घेऊन ते डाटा सापडायला सुरुवात करणार. समितीला मुदतवाढ आपण घेतली आपल्या मराठवाड्याचा फायदा होईल म्हणून. त्यामुळं ज्या ज्यावेळेस समिती तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात येईल त्यावेळेस तुमच्याजवळ जर काही डाटा असला मोडी लिपीचा किंवा कशाचा त्यांनाही द्या आणि तुमच्याकडे पुरावा म्हणून काय झेरॉक्स ठेवा नाही तर सगळंच त्यांना देऊ टाका. हे कामं करा. राजस्थानचे फाट त्यांनाही आता बोलून घेणार आहे सरकार, त्यांच्याकडून पण डाटा घेणार आहे. पण आपल्यासाठी हे तर सगळ्या गोष्टी होतच राहणाऱ्या, हे घेणारच येते. आपल्यासाठी जो कालचा कायदा झालाय त्याची अंमलबजावणी करणं सगळ्यात मोठं काम आपल्या पुढे. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, मग या आंदोलनाचा खरा सार झाला. काय आहे मी आता सांगितलं तुम्हाला, आत्ताच म्हणलो नाही की समितीला आपण मुदत वाढवून घेतली. समिती अभ्यासकासह येणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असते समिती तालुक्यात जिल्ह्यात आली की तुमच्याकडे असणारे कागदपत्र त्यांच्याकडे द्या, पण पुरावा म्हणून तुम्हाला सुद्धा ठेवा. आत्ताच म्हणलोय, तुम्ही बार काय नाही करत जा. मग आता अभ्यासाचा अर्थ काय असतो? अभ्यासक संघ ते घेऊन येणार म्हणजे ते वाचणारेच घेऊन येणार. तुमचे उर्दू असतील, तुमचे फारसी असेल, तुमचे मोडी असेल, याचे अभ्यासक सोबत घेऊन येणार. आणि तालुका स्तरावर समिती केली. तुम्ही तहसीलदारकडे जाऊ दे, सगळं तुमचा कोण आहे मला फोन लावा. समिती गठीत केली तालुक्यावर, त्याच्यात एक पोलीस निरीक्षक आहे, तहसीलदार आहे, अभ्यासक आहे, त्यामध्ये मंडळ अधिकारी आहेत. अशी त्यांनी 7 जणांची तालुका स्तरावर समिती गठीत केली. उर्दू वाचणार आहे, फारसी वाचणारा पण घेतलाय आणि मोडी लिपीवर पण घेतलाय. आता काही अभ्यासकांचा प्रॉब्लेम असा आहे, काही अभ्यासकांना फक्त 3च प्रकार वाचता येते. मोडी लिपीत 16 प्रकार आहेत. ते सारख्यांची त्यातरी असं वाढलेलं आहे. आपल्याला वाटतं हे वाचलं, पण ते 16 प्रकारचे आहेत आणि 16 प्रकारच्या 2च आहेत आपल्यापाशी. ते कवर पळतील, ते जितके पळते जे ज्या गावात गेले त्या गावात नोंदच होते. ज्या तालुक्यात ज्या गावात मध्ये नोंदच नाही त्या गावात नोंद सापडायचं चॅलेंज ती होती. कारण ती 14 पासून पुढे जास्त सापडतात. म्हणजे जे मोडी लिपीचे प्रकार आहेत 14, 15, 16 जास्त सापडते आणि ते वाचणारच नाही. 16 प्रकार आहेत. सरकारला आपण सांगितलं काल सुद्धा की 16चे 16 प्रकार वाचणारे अभ्यासक सुद्धा तुम्ही बघा. तुमच्याकडे जो डाटा आहे तुम्ही तहसीलदारकडे उद्या जाऊ शकता. सकाळी उद्या सोमवार
तुम्ही उद्या जा आणि त्याला सांगा की तुमच्या जवळचे दस्तावेज किंवा आमच्या गावात सापडले, ज्याच्यावर नाहीत ना त्यांनी सांगा आमचे सापडत नाहीत तर वाचा, कुठे आमचं रेकॉर्ड कुठे विचारा त्यांना, कारण त्यांना काम करायला सांगितलं. आता आपल्या लोकांनी इथं जेवढे ऍक्ट आहेत ना आणि चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात जेवढे ऍक्ट आहेत त्यांनी सगळ्यांनी आपण आपल्या तहसीलदाराकडे जा, आमच्या गावातला रेकॉर्ड कुठे, आमच्या गावातला रेकॉर्ड तपासला का आणि कोणचा तपासला हे विचार आणि ते लिहून ठेवा तुमचं कोणचा तपासला. कासरा पत्रापासून पीक पाणी अहवालापर्यंत 33-34 गाव नमुना 14 नंबर सुद्धा सगळे तपासायला लावा. तुमच्या टीसीवरची असतील ती पण तपासायला लावा. ते जर नाही म्हणले तर तपासायला लावा. तपासले म्हणले तर काय तपासलं, कारण आता तालुक्यात समित्या झाल्यात, आपल्याला जागा राहणं गरजेचं आहे. नुकत्याच आमच्या गावात नोंदी नाही सापडल्या आणि तुम्ही राहणार बसले. आपल्या सगळं गाव बसू शकतं का? नाही. सगळं गाव काम करू शकत नाही. आपल्या गावातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातल्या 4 पोरांनी कामच हातात घ्यायचा आणि तहसीलला सुद्धा आता आपण पोरांची निवड करायची. आपल्या काही प्रत्येक तहसील कलेक्टर ऑफिसला कुणाला अडचण आली काय अधिकारी त्याच्याजवळ पुरावे असं सुद्धा देत अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कुणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण, कारण असं तर काय नाही. आपल्याला मंडप आपलाच, मंदिर आपलंच, भोंगे आपलेच, गाड्याचा काय आपलं सगळं आपलंच. आपल्याला भाडं बी नाही, कशाला भाडं बी हॉस्पिटल होतं ते बी आपल्या गावघरांनी विकत आणलं. म्हणजे बस म्हणा 2 वर्ष येतात मी काय जाणत नाही ना, फक्त बाबा ताण असेल थोडा, आता परत कीर्तन वाढायला लागते काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना. या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू, कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल. नुसतंच धावा आणि पळापळ करून उपयोग नव्हती. आता मी म्हणलो होतो रायगडावर गुलाल घेऊन जाईल, उद्याच्याला मी रायगडला दर्शनाला जातो, कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा पळेव मग समाजाला ही सभा आणि टोक्यो भास आहे. जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं कायदा बनवून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येक काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठ्याले कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाच्या 3 वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की. एवढं मोठे पूर्वसंख्येने गेल्यामुळं कायदा बांधला. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली, मग काय करायची विजयी सभा? कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक, खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रात येत नाही. मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल. नाही तुमच्या पुढे ट्रक भरून आली तिथून पुढे गुलालाची. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले. आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि ज्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. मग खरी विजय सभा. उगाच लोक पळत आहेत म्हणून उचल फायदा ही सभा कवावी आणि इकडे कशातच काही नाही. नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहाय सभा. त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आता पण जात फसली, आता जातीला फसवून द्यायचं नाही. ज्या कार्यक्रम घेऊ.
तहसील जळाली होती का? जळाली होती का? दुसरं कर्जाकडे असतं ना म्हणून त्यावेळेस काय ऑनलाईन असणार आहे? जळाच्या टायमाला ऑनलाईन काही त्याला जळालेला पर्याय काढा लागेल. बऱ्याच मला वाटतं 5-7 पैसे जळालेला पर्याय काढता 2 दिवसात काहीतरी डोका लागतो. किती होत्या आता? किती? मग चांगलं झालं ना. असं बघ कुठं सापडल्या, कुठं बघ जॉब्सला रेस्टॉरंटला तिथं बघा ना. मग पैठणचा तुमचा पण रेकॉर्ड झाला मग रेस्ट ऑफिसचा बघा. दुसरे तुमच्याकडे पैठणला सगळ्यात जास्त असत डाटा. तुम्ही संस्थांकडे जाता का? 50 जण चांगले पोरं नका जर पोरं गेले की ते टेन्शन मध्ये पुढे शहाणे मस्त 5-50 जण आत जाता का? आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलतो त्या टायमात तिथं 22 रुपयाला सापडल्या. तिथल्या पुरोहितांकडं पूर्वी काय असायचं, पुढं ते नागबळी, पुढं दावे असं काही प्रकार असायचे. किंवा मग जन्माची पत्रिका घेण्यासाठी पत्रिका नव्हत्या पण ते त्यांच्याकडे डाटा असायचा त्यावेळेस. त्याच्यात काय लिहायचे? जात लिहित असायचे. त्याला त्यावेळेस माहित नव्हतं. आता इंग्रजांना माहित होतं का पुढं आरक्षण मिळणार आहे, तरी पण ते जात जर ते जर त्याचा व्यवसाय लिहायचे तर कोण लिहायचे. मग आता निजामा काळात माहित होतं त्यांना पुढं आरक्षण मिळणार आहे तर ते मग त्यांचा व्यवसाय लिहायचे. तसं पूर्वीच्या याच्यावर कोण दिलेलं आहे. जसं आम्ही राक्षस भवनला सापडले तसं पैठणला खूप डाटा सापडतो. खूप, कारण ते काशीचं पीठ बरोबर ना. काशीचा काहीतरी कनेक्शन आहे तिथे, दक्षिण काशीचं. त्यामुळे तिथं सापडून तुम्हाला एकदम सोपा बेस्ट पर्याय. पैठण तालुक्यातले महत्वाचे लोक पुरोहिताकडे जा, त्यांना विनंती करा तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या जातीच्या नोंदी ज्या आहेत त्या द्या, कारण डाटा त्यांच्याकडे जास्तीचा आहे. तो ग्राह्य धरायला लो आपण. त्याला शासकीय नोंद भूमी अभिलेखाकडे द्या, लोक पुरातत्व विभागाकडे अगोदर ते वर्ग करू, त्याच्यानंतर त्याला शासकीय नोंदी त्याचा ट्रेड त्याच्यावर पडतो. फक्त अगोदर तुम्ही जा, इकडे तिकडे वेळ घालू. याच्या सावध आपले लोक. आता समिती काम करते, आपण बी काम करू. आपल्याकडे असणार बरोबर देवदेवतांच्या देवस्थानाकडे लय पुरावे. निजामकालीनच आपण तिन्ही मुद्दे घेतले जातात. 3 पण जनगणने सहित. आता त्यांच्याकडे 25 रुपयाला सापडले मग ते हैदराबादला. आता ते कधी जाते ते बी उद्या सोमवार उद्यापासून त्यांना ते विचारणा करून मागा लागून ते पण करून घेऊ. कारण हे आपल्याला ज्या कायदा या आंदोलन ज्या कायद्यासाठी उभं होतं त्या कायद्याची अंमलबजावणी झाली. हे आंदोलन 100% यशस्वी झालं. आज 99% झालं असं समजू आपण. 1% राहिलं. कारण 154 लाख लोकांना बी प्रमाणपत्र मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही. याच्यातून 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सगळा एकूण आकडा 54 लाखाच्या नंतर दिलेला आला नाही तरी मी 1 कोटीच्या पुढे गेलेला असं. त्यांनी परिवाराला किती दिले ते कुठं सांगितलं. इकडे ते वाणगाव म्हणून गाव आहे बीडमध्ये, त्या गावात किती 700 लोक आहेत का, सगळेच निघालं. 250 लोक पुरेच लोकांना प्रमाणपत्र निघाले एकाच याच्यावर. ते कुटुंबच एवढं निघालं. ती बेरजे धरलेत का नाही असं 1-1.5 कोटीपर्यंत आता गेलं. 1-1.5 कोटी समाजाला आरक्षण मिळाले. लहान आकडा नाही आंदोलनाचा, खूप मोठा आकडा. त्यात केशेचा बी आंतरवाडीसह महाराष्ट्रातल्या तेही गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता ते आदेश पहिलंच पुढे गेली करून सकाळपासून सापडून दे हा ना. पाथो म्हणले तुमच्या सहित आता 7 वाजले. पाथो म्हणाले गेला ना की व्यासपेठाकडे आलाच नाही. मंदिर मागे गेले. मी लय वेळचं म्हणतो ते फाईल द्या मला लोकांना. आता रात्री अंधार होता, आता दिवसा दाखवतो काय निर्णय झालेत कसे झाले. केशी मागे घेण्याचा महाराष्ट्रातल्या आंतरवाडीसह ते बी आदेश काढले त्यांनी. कोणी काही का म्हणा आपण लावून धरू, पण आपलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं तुमच्या. आता आपल्याला हे जो कायदा पारित झालाय याची अंमलबजावणी होऊन किमान 1 तरी पत्र मिळावं. नंतर जे 1 मिळाल्यावर आपल्याला आणखीन आशा लागेल महिन्याने फायना पण आपल्या सगळ्याला मिळणार आहे. आता नोंद नसणारा असा आधार पाहिजे का नाही. कायदा झालाय पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन आपल्याला असं सुरू ठेवावं लागते. 1% सुद्धा नाही राहिलं पण 1% आंदोलन आपण आता धरत चालू. अंमलबजावणीविषयी का मोठा नाही आता. त्यानुसार कायद्यात त्या
अध्यादेशाचं रूपांतर आता फक्त कायद्यात करायचं. हत्याची अंमल त्याचा सोयरा आहे का नाही? जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचा रद्द केलं तरी चालतं. कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा. कोणी म्हणून मला सोयरा आहे आणि कोणी पण घेईल दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आवडा पडू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या अधिसूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघालं. राजपत्र निघणं हे क्वचित महत्वाचे यालाच तातडीचे यालाच केलं जातं. ते तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता. राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं. त्या राज्यपालाच्या अधिकारानं ते करावं लागतं. त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस द्यावं लागते तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला. त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं. कारण ही अधिसूचना काढणं सुद्धा सरकारवर बेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली. आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ती सुरूच झाला. फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय? आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू. जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली. त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसलं तर कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचा नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, पण त्यापासून मिळालं काय? नुसताच तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला. आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीच. कायदा बनला तरी उपयोग नाही. मग तो केला कशा? त्यामुळे आपण आता सावध आहे. गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफीलातलं नाही. पाणी का पाणी, दूध का दूध करतं. एका गावात 2 टोपले केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. असं हे आंदोलन कायदा केला समाधानी. सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केलं. ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी? तर त्याची होणार आहे. पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखीन 10 फुटावर आहे. इथूनच का झाला म्हणायचं आपण? 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लांबून कशामुळे म्हणायचं आपण? 10 फूट म्हणजे काय? तुम्हाला एक 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल. हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं? म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगायला, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का? एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढे काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं काय मत? एक मताने सांगा मला. कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो, पण त्यापेक्षा ज्या आंदोलनानं कायदाच बनवला त्याची अंमलबजावणी होत ते आंदोलन सुरू व्हायला अडचण काय? म्हणजे तुम्ही 5 महिने
हेच बघण्यासाठी सुरू ठेवलंय. मग शेवट पण बाहेर आपणच काढायचा ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे कुठं म्हणतो, त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा स्वर आहे, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वराला उपयोग होणार आहे. आधीच का म्हणायचं, कायदा झाला ही काळ्या दगडावरची रेख आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. ते झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असतं मी मला स्वतः झाला ना कायदा होईल ना 15-20 दिवसांनी 2-4 महिन्यांनी, सत्य सांगतोय तुम्हाला मी. झाला कायदा आहे तो झाला आता. पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे, लगेचच फायदाच झाला पाहिजे त्याचा. म्हणजे पुन्हा ताण नको, पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच तुकडा पडायचा. कायदा बनवल्या सरकारनं, अंमलबजावणी करायला काही हरकत आहे का? आणि मग नुसता कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले? त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही ना सोडू शकत. नुसताच मराठ्याच्या हातात काय त्याचा कागद देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत. पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवला, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपलं एवढंच मत आहे. उद्या सकाळी भी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं. आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ. त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या, अध्यादेश तो काढला. त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतर्वादीचं सुरू राहणार. कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्या शब्दावर आपण ठाम आहे की काल मुंबईत मोर्चा होता, त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय, जो राजपत्रित अध्यादेश झालाय, त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. हा पहिला निर्णय झाला. दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे. हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेलं आहे, त्यात काय दुमत. हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो. तर उद्या 29 जानेवारी रोजी आम्ही आंतरवाली होऊन विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत. तर 30 जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहे. उद्या इथून आम्ही निघणार आहे 29ला आणि 30ला दर्शन घेणार आहे. मग 31ला घरी जाणार आहे समजा. आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर, या कायद्याचा फायदा म्हणूया, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत. आणि प्रचंड मोठा विजय सभा म्हणूया किंवा विजय कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे.